आदित्य एकदम सॉलिड फॉर्म मध्ये ऐकत नाही अजिबात. आणि काय काय मजेशीर गिफ्ट दिलेत त्यांनी सगळ्यांना. हो, हे पण सगळ्यात सॉलिड गिफ्ट माझं आहे. हा त्यांनी दिलेला तो हँड मिरर असा तोंडासमोर धरून स्वतःशीच बडबडत नाहीस ना. विजय काही काय तुझा भरोसा नाही करशील. हे तुला काय पर्स गिफ्ट केली आहे ना. हो, आता माझं एक्झिबिशन आहे ना, तेव्हा उद्घाटन करेन त्याचं. हे आलंच की तुझं एक्झिबिशन. हो ना. हे अमित दादांनी दिलेले आयडिया सॉलिड आहेत ना. हो. आपण त्या नक्की वापरूयात, नक्की फायदा होईल त्याचा. ते आहेच अर्जू, पण शेवटी ना वस्तू विकल्या गेल्या पाहिजेत. अगं प्रेझेंटेशन चांगलं नसेल तर मग माल कसा विकला जाणार. तेही आहेच म्हणा. अय्या मेघना काय करतेय ग. चहा वगैरे प्यायचाय की नाही तिला. मेघना झोपली होती अगं. पण चित्रा तरी कुठे आहे. काय ना सगळ्यांचा एकत्रच करू ना चहा. बिचारी चित्रा अगं शून्यातच टक लावून बसली. मी ना तिला डिस्टर्ब नाही करायला गेले, पण अगं पिकनिक मध्ये बरी होती. आता पुन्हा काय झालं काय माहित. पण ओव्हरऑल ना तिची मनस्थिती जरा नाजूक असते. आपण फार मागे नको लागूया हा तिच्या. ठीक आहे, तिला जरा तिच्या पद्धतीने घेऊ. बर चल आपण मेघनाला बघूया, तिला उठूयात आणि चहा करूया. चित्राला देते मी नंतर. बरं आई, तुला सांगायचंच विसरले. सतीशला आवडतं ना म्हणून ढोकळा करणार आहे त्याच्यासाठी. हा तुलाही देणार आहे खायला, पण त्याच्यासाठी घेऊन जाताना. बरं चल 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 लवकर. ढोकळा करायचंय तुला. म्हटलं की तुला कसा उत्साह येतो. मग काय आता तू नेमकी चहाचं म्हणणार होती. चल चल लवकर करूया बाई. आदित्य काय म्हणेल कळल्यावर. बाप रे, कसा होणार आहे माझा. खूप भीती वाटते मला. एवढी बावटतेस मेघना, एवढी कशाला घाबरते. आणि काय लपवते ते. नाही नाही लपवत नाहीये, बाजूला ठेवत होते. ते आदित्यला महत्वाचं लेटर आलंय ना, मी द्यायची विसरले तर ओरडेल माझ्यावर. हे देवा, कठीण आहे बाई मेघना तुझं. तुझं काहीतरी वेगळंच चालू असतं. अगं पण मग तू चहा प्यायला का नाही आली. म्हणजे इथे काय बसून विचार करत होतीस. नाही विचार नाही, मी डान्सची उजळणी करत होते ताई. क्लासला जायचंय ना. डान्सची उजळणी इथे बसून. हो, मनातल्या मनात. अच्छा, काही मेघना उगाच थापा मारू नकोस. नाही म्हणजे तुला सांगायचं नसेल आता तर नको सांगूस, पण तुला खोटं नाही बोलता येत. करेक्ट. तर आपल्या घरात कोणालाच खोटं बोलता येत नाही, तरी तू ट्राय करतेस. कधी ग सगळं खरं तर बोलते. काय ग मेघना, काय झालंय. बरं ठीक आहे ठीक आहे, लगेच की अगदी एवढा चेहरा पाडू नकोस. जेव्हा तुला सांगावंसं वाटेल ना तेव्हा सांग, पण आत्ता ढोकळा खायला चल. विजया तू पण मूर्खच आहेस. अर्चू, वहिनीला मूर्ख म्हणतात का बावळट कुणीकडची. ग असं नाही काय बोलवायचं. मग कसं सांगायचं. असं सांगायचं, मेघना ढोकळा बनवायचा आहे, चल मदतीला. आणि खायला तेव्हाच देऊ जेव्हा काय मॅटर झालंय ते नीट सांगशील, कळलं. ही जाम नौटंकी. हिच्याकडे नको लक्ष देऊ. तुला जेव्हा सांगायचं ना मेघना तेव्हा सांग. हा, आणि ढोकळा खाता खाता मला हळूच सांग. हिला नको सांगू, ही डील करते, मी डील नाही करत. चल 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 ढोकळा खायला चल. हे बरं आहे तुझं, तू प्रत्येक वेळेला तिला सांगतेस आणि नंतर सांगते मी काय असं काय